एक आम्ही सूर्या गॅस कंपनीकडनं आलो. तर सूर्या कंपनी तीच आहे जी शेगडी आपण वर्ष घरामध्ये वापरतोय. तर याच कंपनीने काय केलंय, गॅस सुरक्षा अभियान ठेवलंय. आता हे कशासाठी आहे की बघा जागोजागी स्फोटचं प्रमाण वाढलंय, ते होऊ नये म्हणून याची काळजी आणि सुरक्षा कशी घ्यायची आणि त्याचसोबत विज्ञानाने केलेली प्रगती म्हणजेच आता जी टाक्यांसाठी सुरक्षा आली या संदर्भात आता आम्ही प्रत्येक ठिकाणी माहिती देतो. तर सगळ्यात पहिला आपण टाकीपासून सुरुवात करूया. तर टाकीला जो लाल कलर हा डेंजर म्हणून त्याला एक रेड मार्क दिलेला आहे. आता टाकीपासून ते शेगडीपर्यंत 6 प्रकारचे लिकेज आहे. तर पहिला लिकेज आहे वायसर, दुसरा लिकेज आहे नॉब आणि तिसरा लिकेज हा घरातला रेग्युलेटर. आता आपल्याला माहित आहे बरेचशा वेळेस आपण काय करतो, रेग्युलेटर बंद चालू करतो तर दिवसात साधारण 2 वेळेचा वापर होतो. तर नियमाच्या हिशोबाने तुम्हाला बघायला गेलं तर 5 वर्ष तुम्हाला रेग्युलेटर बंद चेंज करणं बदलणं गरजेचं आहे. त्याचा पुढचा जो लिकेज आहे ही पाईप, आता ही रबर ट्यूब आहे. अशी पाईप आपण घरामध्ये वापरत नाही, आपण वापरतोय सुरक्षा पाईप. ठीक आहे. तरी हे सुरक्षा पाईप आपण जेव्हा वापरत असतो तेव्हा लक्षात घ्या की आपण जेव्हा शेगडी वगैरे धुतो तर शेगडीमधनं धुताना पाणी हा कुठं जातो, नॉबवर जाऊन अडकलेला असतो आणि इथं आपण स्वच्छ करतो. आपण काय करतो, शेगडी धुतो. शेगडी धुताना ह्याच्यामध्ये तुम्ही सरफ साबण निरमा वापरतात. साबण सरफ निरमा याच्यामध्ये ऍसिडचा प्रमाण असतो. ऍसिड काय करतो, रबर मारून टाकतो आणि आत तारेला गंज लागतो. म्हणून काळांतराने पायपा लूज झालेले असतात. त्यात काही महिलांना सवय असते, उभं राहून स्वयंपाक जमत नाही म्हणून चालूमध्ये शेगडी खालीवर करतात. धुताना आपण इकडनं तिकडनं शेगडी हलवतो. जर विचार करा, चालू शेगडीमध्ये जर प्रेशरने पाईप निघाली तरी तर काय होणार आहे, स्फोट होणार आहे. त्याचा पुढचा जो लिकेज आहे हे बटन आहे. आता हे बटन आपण दिवसातनं किती वेळा चालू बंद करतो, अनलिमिटेड वापर आहे. आज घरामध्ये 10 वेळा पाहुणे आले, तुम्ही 10 वेळा किचनमध्ये चहा करण्यासाठी धावता. तर लक्षात घ्या, कधी कधी हा बटन आपल्याला जड होतो आणि कधी कधी लूज पडतो. आता जड गेल्यानंतर आपण काय करतो, काही महिलांना सवय तेल टाकतात, काही महिला काय करतात, ताकद लावून पिरगवून चालू करतात आणि काही महिला पकड पाण्याने सुद्धा चालू करायचा प्रयत्न करतात. ठीक आहे. आता चालू शेगडीमध्ये आपण प्रेशर लावून जर याला चालू केलं तरी तर काय होणार आहे, बटन तुटून हातात येणार आहे किंवा बटनला बारीक बारीक क्रॅशेस पडणार. आता चालूमध्ये जर बटन तुटला तर सप्लाय कुठला पास होणार, बटनात. तर वरनं जाणारी जाळ कुठं येणार आहे, बटन मधून. ही जाळ अंगावर येऊ शकते. त्यात घरामध्ये महिला सिल्की साड्या आणि गाऊन नेसलेले असतात. 70% भासल्याशिवाय इथं राहू शकत नाही. आता हे झाले लिकेजचे 5 कारण, शेगडी, पाईप, रेग्युलेटर, नॉब आणि वायसर. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे 90% स्फोटचं प्रमाण आहे ते म्हणजे आपला बर्नर. आता आपल्याला माहिती आहे की आपण शेगडी चालू असताना अन्य कामांमध्ये व्यस्त असतो, कुठेतरी बाहेर असतो. मग इथं काय होतं, दूध पडल्यानंतर बाहेरच्या वाऱ्याने, पंख्याच्या वाऱ्याने इथं फ्लेम विजलेली असते. अख्ख्या घरामध्ये गॅस गळती कुठं होते, तर हे बर्नर पासून. हे कधी लक्षात येतं आपल्या, एखादा वास आल्यानंतर किंवा एखादी घटना घडल्यानंतर. मग वास आल्यानंतर आपण काय करतो, किचनमध्ये धावत येतो, हे बटन बंद करून पुन्हा चालू करायचा प्रयत्न करतो. आपल्याला अनुभव आहे, 1-2 लायटर मध्ये शेगडी चालू होत नाही. तर आपण काय करतो, इथं 3-4 वेळा लायटर मारतो, तेव्हा 1 मिनिटामध्ये एवढा भडका होतो. आता 1 मिनिटामध्ये जर एवढा भडका होत असेल, समजा 10 मिनिटं आपल्याला माहित नाही आणि नंतर येऊन आपण इथं लायटर लावलं तर काय होणार, इथं क्षणात स्फोट होणार आहे. आता जर आपण बघितलं तर आपल्या घरामध्ये 2 आपण जिवंत बॉम्ब वापरतो. एक म्हणजे आपली गॅस टाकी, दुसरी महावितरणची लाईट. आता महावितरणची लाईट थोडक्यात आपण गॅसची घराची सुरक्षा करून घेतली की मीटरच्या बाजूला एक एमसीबी मीटर बसवला. ते काय काम करतं, एखाद्याला शॉक लागला की सिस्टम बंद करतो. थोडक्यात त्या बॉम्बची आपण सुरक्षा घेतली. तसं आता या बॉम्बची सुद्धा आपल्याकडे सुरक्षा आले. तर सूर्या कंपनीने बनवलेला गॅस सेफ्टी डिव्हाइस आहे. हे काय काम करतो, याचे फायदे काय आणि महत्वाचं म्हणजे स्फोटापासून कसं थांबवतो, याचा एक प्रॅक्टिकल तुम्हाला मी दाखवतो. तर सगळ्यात पहिला, हे टाकीला लावताना तुम्हाला पकड पाहणं कसली गरज नाही आहे. जसं तुम्ही घरातला रेग्युलेटर बसवत असेल त्या प्रकारे बसवायचं. ही रिंग आहे, ही रिंग वर घेतली, टाकीला बसवलं की दोन्ही अंगठ्याने परत त्याला खाली प्रेस करायचं आहे, ते लॉक झाला पाहिजे आणि इथं बटन चालू करायचं. आता या डिव्हाइसचा सगळ्यात पहिला फायदा काय आहे की आपली टाकी किती लिकेज असू द्या, टाकीला एवढं जरी लिकेज असेल तर हे खालचं लिकेज खाली स्टॉप करतो. आणि दुसरं म्हणजे टाकीला वायसर नसेल तरी घाबरायची गरज नाही, हे मशीन तुम्ही विदाऊट वायसर सुद्धा वापरू शकता. आता आपण बटन चालू केलंय, इथं गॅस लीक केलाय, बरोबर आहे. आता नाही आहे, आता घरातला रेग्युलेटर आहे तसं याच्यावर बसवा. रेग्युलेटर चालू केलाय, ठीक आहे, डिव्हाइस चालू केलाय, इथं शेगडी सुद्धा चालू आहे, पण इथं सप्लाय चालू होणार आहे का, नाही. कारण का बघा, ग्रामीण भागात बरेचशा अशा घटना घडल्यात की घरात लहान मुलं असतात, मम्मी काय करते म्हणून ते पण बटन चालू बंद करायला जातात. तर अशा मुलांच्या हातात चुका घडू नये म्हणून याला एक एक्स्ट्रा टेक्नॉलॉजीचा नाव आहे. थोडक्यात हा परवानगी बटन आहे. जेव्हापर्यंत त्याला तुम्ही 2 वेळा इथं प्रेस करत नाही तेव्हापर्यंत इथं सप्लाय चालू होत नाही. इथं 2 वेळा प्रेस केला, इथं लायटर लावलं की सेकंदामध्ये शेगडी चालू झाली. या डिव्हाइसचा पुढचा फायदा काय आहे की आपल्या टाकीमध्ये वापर किती झालाय ते सुद्धा तुम्ही बघू शकता. हा एक लाल काटा आणि हिरवा काटा आहे, जसं जसं टाकी संपत येईल तसं तसा काटा हा लालवर येणार आहे. आता त्याचं पुढचं महत्वाचं म्हणजे की स्फोटापासून कसं थांबवतो. लक्षात घ्या, शेगडी चालू आहे, चालूमध्ये जर प्रेशरने पाईप निघाली तर काय होणार, इथं अपघात होऊ शकतो, स्फोट होऊ शकतो. चालूमध्ये आपण पाईप काढली, झाला का स्फोट. बरं, पाईप काढलं इथं लिकेज तरी असायला पाहिजे, आहे का. याने काय केलं, ऑटोमॅटिक सप्लाय बंद केला. आता हे कसं बंद करताय ते तुम्ही बघू शकता. फक्त काट्याकडे लक्ष द्या, काटा कुठे आहे, आता लालवर आहे, बरोबर. आता कुठे गेला,
हिरव्यावर. ठीक आहे, मी कोणत्याच बटनला हात लावत नाही, मी फक्त इकडनं पाईप काढतोय. काट्याकडे फक्त लक्ष ठेवा. ठीक आहे, डोळ्याची पापणी खाली पडेपर्यंत त्याने काय केलं, सप्लाय बंद केला. आता जे तुम्ही घरात रेग्युलेटर वापरताय त्याला 100% पुरवठा असतो, 100% 760चा प्रेशर असतो, पण डिव्हाइस काय करतो, इथं फक्त 20% सप्लाय देतो. आता 20% गॅस किती असतंय बघा, हे फक्त 20% सप्लाय आहे. मशीन लावलंय म्हणून. घरात किती वापरतात, 760, याच्या 5 पट तुम्ही जास्त वापरताय. जर 2 मिनिटांमध्ये एखादी बाई पूर्ण भाजत असेल तर एकच कारण आहे, 750चा प्रेशर पूर्ण तिच्या अंगावर असतो. पेपरला आणि न्यूजला हेडलाईन असते, शेजारच्या वाचवेपर्यंत बाई भाजलेली असते. त्याचा कारण हा फ्लो आहे. हा जो रेग्युलेटर हा 100% पुरवठा देतो, मशीन फक्त 20% देतोय. आता 20% गॅस एवढा होता, 100% असता तर कुठे गेला असता, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. तर या मशीन गॅस सुद्धा कंट्रोल करतो. आता याचा जो पुढचा लिकेज आहे तो बटन मधला लिकेज आहे, पण बटन तोडून आपण तुम्हाला इथं दाखवू शकत नाही. फक्त समजून घ्या, बटन तुटला तर मशीन काय करणार, इथं ट्रिप करणार. आता त्याचा पुढे पाईप तर आपले किचन कटत नाहीत, कालांतराने मग पाईपाला क्रॅशेस असतात. पाईपामधनं पण सुद्धा गॅस कळती चालू असते. आता समजा चालूमध्ये इकडनं आपली पाईप सुद्धा कट झाली. ठीक आहे, त्या पाईप कट झाली, त्याने काय केलं, ऑटोमॅटिक सप्लाय बंद केला. म्हणजे घरातला रेग्युलेटर काय करतो, पाईप कट असेल आणि तिकडनं सप्लाय चालू असेल तर तो बॅक फायर करतो, जाळ खेचून घेतो आणि पाईपामधनं टाकीमध्ये सोडतो, म्हणून मिनिटामध्ये टाक्या स्फोट होतात. आता ही शेगडी चालू आहे, इथं पाईप कट आहे, इथला त्याच्यात इथं होणार आहे. समजा चुकून पाईपाला आग लागली, ठीक आहे, शेगडी चालू आहे, पाईपाला आग लागली, शेजारी टाकी, आगीचा फ्लो वाढला, काय केलं त्याने, पुन्हा इथं सप्लाय बंद केला. म्हणजे पाईप कट असेल तरी आपल्याला घाबरायची गरज नाही, आणि पाईप कट असताना पाईपाला आग लागली, आगीचा प्रमाण वाढला, त्याने पुन्हा सप्लाय बंद केला. तर एक शेवटचा फक्त तुम्हाला दाखवतो की आज आपण प्रत्येकाच्या घरामध्ये भडके बघतोय. 1-2 मिनिटं जरी गॅस शेगडी आपल्याकडनं इथं चालू राहिली तर इथं मोठ्या प्रमाणात भडका होऊ शकतो. आता ही शेगडी चालू आहे, समजा काही कारणाने शेगडी विजली, आता हे लिकेज नाही, लिकेज असेल तर हा मशीन ट्रिप करा, हा वाया जाणारा गॅस आहे, कारण इथं शेगडीला शेवट दिलेला आहे, सप्लाय चालू आहे. आपण हे शेगडी मुद्दामून विजलेली, अन्य कारणाने समजा शेगडी विजली. आता जर आपण एक 2 ते 3 मिनिटांमध्ये लायटर लावला तर काय होणार, इथं भडका होऊ शकतो. असं तुमचा तास, 2 तास, 3 तास चालू राहणार. 3 तासाने जरी तुम्ही इथं येऊन लायटर लावलं तरी इथं कोणत्याही प्रकारचा भडका किंवा स्फोट होणार नाही. आता एक बर्नरची शेगडी आहे, कोणाच्या घरात 2 आहे, कोणाच्या 4 आहे, 2 चालू राहू द्या, 2 विजलेले राहू द्या, सेंटरमध्ये अशी मेणबत्ती ठेवा, तरी इथला कॅचअप इथं होणार आहे. हे कशासाठी होतो की हा जो रेग्युलेटर हा जेव्हा 100% पुरवठा देतो तेव्हा हे बाहेर जास्त प्रमाणात, म्हणजे जास्त फ्लो मध्ये बाहेर पसरलेला असतो, आणि हा पहिला पसरला की जमीन लेवलला पसरतो, म्हणून जसं जसं याचा लेअर वाढत जाईल तसं तसं हे हवेत रूपांतर होतो. आता ही शेगडी चालू आहे, चालू मध्ये बघूया आपण कुठं भडका होतोय का. हे कधी चालू होणार, जेव्हा याची ज्योत तुम्ही त्याच्या जवळपर्यंत नेणार नाही तेव्हापर्यंत हे पेटणार नाही. आणि किती प्रमाणात पेटताय बघा, जेवढी आपली फ्लेम विजली आहे तेवढीच. हाच घरातला रेग्युलेटर असता तर काय झालं असतं, भडका सुद्धा झाला असता. तर समजा चालू मध्ये आपल्या घरातला रेग्युलेटर सुद्धा निघालाय, ठीक आहे, रेग्युलेटर काढला, काटा कुठे गेला, ऑटोमॅटिक येणारा गॅस काय झाला, इथं स्टॉप झालाय. ठीक आहे, स्टॉप.